सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. मिलन अभी आधा अधुरा है भाग 215. मग आता राणीनं सुद्धा ठरवलं की रडायचं नाही तर लढायचं आणि रोहितला चॅलेंज करायचं. मी माझा राणा त्याला देणार नाही. आणि कोण आहे तो असाच कुठून पण येणार आणि माझ्या मुलाला घेऊन जाणारा? आणि फोन ठेवल्यावर इकडे मनोजला खूप काळजी वाटायला लागली आणि तो चेहरा पाडून बसला. गरीब होता बिचारा, राणीसारखा तडफदार नव्हता, हुशार पण शांत आणि कोणत्याही परिस्थितीत समोर लगेच मान झुकवणारा. आणि तो निराश आहे हे पाहून अनुष्का म्हणाली, मनोज काय झालं? राणीताई काय म्हणाल्या? आणि मनोज म्हणाला, अनुष्का, मला असं का वाटतं की राणीच्या जीवनात आता मोठं वादळ येणार आहे. अनुष्का म्हणाली, म्हणजे नक्की काय झालं? मनोज म्हणाला, तिने मला जास्त काही सांगितलं नाही, पण एक लॉयर बघायला सांगितलं आहे. तशी अनुष्का धक्का बसून म्हणाली, काय लॉयर? आणि ते कशासाठी? आणि मनोज म्हणाला, मला थोडा थोडा अंदाज आलाय आता. बहुतेक आता राणी राणासाठी कोर्टाची लढाई लढते, तेही रोहित सरांच्या विरोधात. आणि अनुष्का म्हणाली, म्हणजे राणाचे वडील त्यांच्या समोर आले का? कोण आहेत ते? मी तर त्यांना पाहिलंही नाही. मनोज म्हणाला, अगं तिच्याच फ्लॅटखाली त्यांचा फ्लॅट आहे. आणि आता अनुष्काच्या डोळ्यासमोर तिला 2 वेळा तो कचा भांडणारा रोहित आला आणि म्हणाली, अरे देवा, म्हणजे ते आहेत होय राणी त्याचे मिस्टर? बापरे मनोज, तो माणूस खूपच तिरसट आहे. मुलगी बघत नाही, माणूस बघत नाही, कितीही माणसं असू दे कसाही बोलतो. बोलताना मागचा पुढचा विचार अजिबात करत नाही. एक वेळ AK-47 परवडली, पण हा माणूस नाही. खूप अपमान करतो हा माणूस. आणि मनोज म्हणाला, बरोबर आहे तुझं, तोच तो माणूस. ॲटम बॉम्ब आहेत ते, ज्याच्यावर पडतील त्याला उद्ध्वस्त करून टाकतील. आणि खूप उलट्या खोपडीचे आहेत रोहित सर, म्हणजेच रोहित सूर्यवंशी, विद्यमान आमदार. आणि अनुष्का आता घाबरली आणि म्हणाली, मनोज मग आता काय होईल? ते आमदार आहेत म्हणजे ते नक्कीच त्यांच्या पॉवरचा वापर करणार आणि बिचारी राणीताई एकटी आता काय करेल? आणि मनोज, राणा त्यांच्याकडे जाता कामा नये, नाहीतर राणीताई फार तुटून जातील. तो त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार आहे मनोज. त्याच्याकडे बघूनच ते आत्तापर्यंत इतकी मजल मारू शकल्या. मनोज, तू काही करू शकत नाही का रे? मनोज म्हणाला, काय करू ग? मी कधीच त्या नवरा बायकोच्या मध्ये पडलो नाही. त्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती लग्न केलं तरीसुद्धा मी त्यांना एका शब्दानं काही बोललो नाही. कारण हे नशीब असतं. कोणी कोणाच्या आयुष्यात एंट्री करावी हे नशिबानं ठरवलेलं असतं. आणि आता पुढे काय होईल कुणास ठाऊक. पण मला फक्त एका गोष्टीची चिंता आहे, राणी तुटून जाता कामा नये. ती या परिस्थितीत सुद्धा खंबीर राहिली पाहिजे. आणि तिची परीक्षासुद्धा जवळ आली आहे ग. आणि अशातच हे सगळं टेन्शन. आणि आत्ताचा चान्स हुकला ना तर पुन्हा तिला वर्षभर वाट बघावी लागेल या सगळ्यांची. अनुष्का ती खूप हुशार आहे अगं. फक्त या दिवसात तिला शांततेनं अभ्यास करू दिला पाहिजे. आणि अनुष्का म्हणाली, बघा ना, पण राणीताईच्या आयुष्यात कधी शांतता आलीच नाही. उलट हा माणूस भेटला नव्हता ना त्याआधीच काय तो त्यांचा आनंदाचा क्षण होता. या माणसापासून पळून आल्यापासून राणाला जन्म देऊन इतका मोठा करेपर्यंत ताईनं किती स्ट्रगल केला. कुठं काम केलं, भावाला शिकवलं, कुटुंब सांभाळलं, राणाचा खर्च उचलला, मेडिकलमध्ये काम करत होत्या, मॉलमध्ये काम करत होत्या, कपड्याच्या दुकानात काम करत होत्या, तरी त्यांनी अभ्यास सोडला नाही. आणि आता कुठे CA झाल्या आणि त्यांना चांगली नोकरी लागली तरीही त्या थांबल्या नाहीत. त्यांचं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातलं स्ट्रगल सुरूच आहे. आणि आता राणाकडून त्या किती रिलॅक्स आहेत, तो किती गुणी आहे. आणि हे मध्येच रोहित नावाचं वादळ त्यांच्या आयुष्यात का आलं मनोज? आणि मनोज पुन्हा हतबल होऊन म्हणाला, अनुष्का, का आलं असं नाही ग म्हणू शकत आपण. हे राणीचं विधी लिखित आहे. यामुळेच राणी आणखीन कणखर होणार एवढं मात्र नक्की. आणि या सगळ्यांचं मूळ आहे एक संशय, अनुष्का म्हणाली. पण त्यांना कळत नाही का? राणीताई अजूनही त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. दरवर्षी त्या त्यांचा बर्थडेसुद्धा साजरा करतात. यावरून त्यांचं प्रेम त्यांना दिसून येत नाही का? मनोज म्हणाला, संशयाला औषध नसतं अनुष्का. पण बघू, आपण फक्त आपलं काम करू. शेवटी लढाई
राणीलाच लढायचे आहे. आपण फक्त तिची साथ देऊया, तिला एकटं सोडायचं नाही. अनुष्का म्हणाली, तू ताईंशी बोल. त्यांना सांग की आम्ही आहोत तुमच्या बाजूनं. त्यांचा स्ट्रगल आम्ही पाहिलाय आणि वेळ आली तर कोर्टात आम्ही सुद्धा साक्ष द्यायला जाऊ. त्यांच्या नवऱ्याच्या आणि सासरच्या विरोधात भांडू. मनोज म्हणाला, अनुष्का, अगं तिच्या सासरचे खूप श्रीमंत आहेत. खूप नाव आहे त्यांचं, खूप मोठं घराणं आहे ते. आणि अनुष्का चिडून म्हणाली, हो ना, खूप मोठं घराणं आहे. म्हणूनच त्यांची एक सून कुठल्या कुठे गायब झाली अचानक. हे कोणाला कळलं नाही. एवढ्या मोठ्या घरात कसं कळेल ना. शेकडो हजारो एकर जमीन आहे त्यांच्याकडे. खूप मोठे मोठे बंगले आहेत. त्यामुळे जगाला कळणारही नाही की त्यांनी त्यांच्या सुनेला मारून कुठल्या कोपऱ्यात पुरून टाकली. असेच असतात हे मोठे घराणेशाहीवाले. तिला आता खूप राग आला होता आणि मला पुन्हा एकदा त्या रोहित सूर्यवंशीला भेटायचं आहे. मग मी सांगते त्याला की राणीताईनं काय काय भोगलं आहे आणि त्यांच्यावर संशय घेतात का हे, असं अनुष्का चिडून म्हणाली. तिला 5वा महिना सुरू झाला होता आणि तिची परिस्थिती नाजूकच होती. आणि मनोज तिला समजावत म्हणाला, तू शांत हो अनुष्का, आम्ही काय करायचं ते करतो. आणि अनुष्का म्हणाली, काय करायचं ते करा, पण राणा त्यांच्याकडे जाता कामा नये. राणा फक्त राणीताईचा आहे. मनोज म्हणाला, हो मी बोलतो तिच्याशी. तो बाहेर गेला. त्यानं पुन्हा एकदा राणीला फोन लावला. राणीची अजिबात इच्छा नव्हती फोन घेण्याची. खूप खूप विचार करत होती ती की रोहित सूर्यवंशी आता पुढे काय करू शकतो. एखादा लॉयर मिळेपर्यंत आणि त्याचा योग्य सल्ला मिळेपर्यंत तिचं डोकं काम करत नव्हतं. आणि आता तिच्या डोळ्यातून अश्रूही येत नव्हते, कारण मी रडत बसायची आणि तिकडं रोहित राणाला घेऊन जायचा सगळी तयारी करून. म्हणून तिनं आता रडणं सोडलं या क्षणापासून, कारण जे काही वार व्हायचे होते ते झाले होते रोहितकडून तिच्यावर. मग आता आणखीन काही ऐकण्यासारखं राहिलंच नव्हतं त्याच्याकडून. त्यामुळे राणी या क्षणापासून खंबीर झाली होती. आता मनोजने सारखाच फोन करायला सुरुवात केली. राणा म्हणाला, आई फोन उचल ना, काका बोलत आहेत. आणि राणीनं फोन घेतला आणि म्हणाली, मनोज नको ना रे काळजी करू माझी, तू एक लॉयर बघ फक्त. मनोज म्हणाला, ते होईल ग, पण मला तुझी काळजी वाटते. मी आता तुझ्याकडे येऊ का. अनुष्कासुद्धा खूप काळजी करते. राणी थोडीशी नेहमीसारखीच हसली आणि नेहमीच पॉझिटिव्ह असणारी राणी म्हणाली, मनोज, 7 वर्षापूर्वीच्या परिस्थितीपेक्षा आत्ताची परिस्थिती खूप चांगली आहे माझी. आणि त्या परिस्थितीत जर मी टिकू शकले आहे तर या परिस्थितीत सुद्धा नक्कीच टिकणार आहे. काळजी करू नकोस. आणि तेव्हा मी एकटी होते, आता तर माझा मुलगा माझ्यासोबत आहे. अनुष्काला सांग काळजी करू नको. तू तिची काळजी घे, माझी काळजी करू नको. गुड नाईट. आणि हे ऐकल्यानंतर मनोजला थोडा दिलासा मिळाला आणि तो झोपला. मग आता इकडे टिंगूसुद्धा विचार करत होता की रोहितला नक्की लॉयर कशासाठी हवा आहे. त्याला तर काहीच माहीत नव्हतं या प्रकरणाबद्दल आणि तोही लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईला येण्यासाठी निघाला. आणि मग इथे आल्यावर त्याला सगळं कळालं राणाबद्दल. आणि टिंगू रोहितला म्हणाला, रोहित, अरे आम्हाला वाटायचं की ती शंका खरी निघाली यार. खरंच राणा तुझाच मुलगा निघाला होय. आणि मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. मग रोहित, एक काम कर ना, तू जे काही रुसवे फुगवे आहेत ना नवरा बायकोचे तुमचे, ते मिटवा ना. राणाला एक हेल्दी फॅमिली द्या. तू, राणी, वहिनी, राणा, एक चांगलं कुटुंब होईल तुमचं. आणि रोहित रागात म्हणाला, आता ते शक्य नाही. तसा विचारही करू नकोस, कारण तिनं दुसरं लग्न केलं आहे. ती फार हुशार निघाली आणि ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. आणि माझं आयुष्य मात्र आहे तिथंच थांबलेलं आहे. त्यामुळे आता मी माझा मुलगा तिच्याकडून घेणार. तिची थेरं बघायला राणाला मी तिच्याकडे ठेवणार नाही. टिंगू म्हणाला, रोहित, अरे असं कसं म्हणू शकतोस तू. तुझं आयुष्य थांबलेलं नाही. ते राणाच्या रूपानं कुठेतरी दूर वाढत होतं, पुढं सरकत होतं. आज तुला 6 वर्षाचा मुलगा आहे आणि खरं तर तू राणी वहिनीचे आभार मानले पाहिजेत. राहुल म्हणाला, तेच ना, मी सुद्धा हेच म्हणतोय, पण याला कुठं कळतंय. याला तर कोर्टाची लढाई खेळायची आहे. रोहित, राणीसुद्धा हट्टी आहे, जिद्दी आहे आणि मला वाटतं की तू तिच्यासोबत सामंजस्यानं बोलावं. कोर्ट कचेरी कशाला. रोहित त्याच्या मतावर ठाम होता आणि म्हणाला, मग मी काही कच्चा खिलाडी आहे का. ती जिद्दी असेल तर मीही जिद्दी आहे. ती तिच्यापेक्षा जास्त जिद्द आहे. आणि आता ती माझ्या आयुष्यात पुढं सरकली ना, इतकी वर्ष राणा तिच्याकडे होता, तर आता तो माझ्याकडे राहणार. टिंगू, चांगला वकील बघ, जो आपल्याला सहजासहजी राणाला मिळवून देईल. टिंगू हताश होऊन मला, बरं,
आणि आता इकडे मेघनाला तर काहीच माहीत नव्हतं राणी जिवंत आहे. म्हणजे चर्चा ऐकली होती तेव्हा एकदाच, पण त्यानंतर कुठे काही तिनं ऐकलंच नाही. कारण सूर्यवंशींच्या घराचं तिच्यापर्यंत काही पोहोचू दिलं नव्हतं. आणि आता डायनिंग टेबलवर सोनम सपना राणीविषयी बोलत होत्या, राणाविषयी बोलत होत्या. सोनमसुद्धा ते ऐकून एक्सायटेड झाली आणि म्हणाली, खरंच राणा राणीताईचा मुलगा आहे का? बापरे. आणि आता बहुतेक आई त्या मेघनाला भाऊजींशी लग्न करायला सांगणार. इतक्यात तिथं मेघना आली पाणी पिण्याच्या निमित्तानं. तशा त्या दोघी गप्प झाल्या आणि तिला संशय आला. ती तिथून निघून गेली आणि संग्रामला फोन करून म्हणाली, नक्कीच या सगळ्यांचं काहीतरी गुप्तपणे चालले, तुम्ही काहीतरी करा. नाहीतर ती राणी खरंच जिवंत सोडली असेल तर तिला मारा, नाहीतर दुसरीच कोणती तरी मुलगी डेड बॉडी म्हणून पकडून आणा. काहीही करा, तुम्ही तिकडं काहीही करा आणि तुमची चूक सुधारा. मला असं का वाटते की राणी जिवंत आहे? संग्रामला सुद्धा आता वाटायला लागलं की खरंच रोहितला राणी दिसली असावी. आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी काय करायचं ते बघतो, तू मला तिथली खबर देत राहा. मेघना म्हणाली, तुम्ही तिला पटकन शोधा ना आणि आत्तासुद्धा तिकडच्या तिकडं मारून टाका. मला आता लग्नच करायचं आहे. आणि संग्राम म्हणाला, आता ते काही इतकं सोपं आहे का? इतक्या मोठ्या जगात तिला कुठं शोधू? आणि मेघना संशय घेऊन म्हणाली, याचा अर्थ ती जिवंत आहे का? संग्राम म्हणाला, मला माहीत नाही, पण रोहित सूर्यवंशी आमदार झाला असला तरी इतकी वर्ष मी त्याला जळवला हे मात्र नक्की. पण आता त्या दोघांना मुलगा आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. इतके दूर राहिलेले तरी रोहितची फॅमिली वाढलेली होती. फक्त ते दूर दूर होते, पण त्याचा संसार कुठेही थांबला नव्हता. थोडंसं भावनिक नुकसान झालं होतं त्याचं, पण इतर काहीही नुकसान झालं नव्हतं. राणी त्याच्याजवळ असती तरीही एवढाच संसार फुलला असता त्यांचा. फक्त ते तिघे एकत्र राहून त्यांनी जो आनंद घेतला असता, राणाचं बालपण अनुभवलं असतं, तेवढं फक्त मिस झालं असतं. बाकी सगळे राणीच्या तपश्चर्येने, कष्टाने, देवाच्या कृपेने रोहितला सगळं चांगलं मिळालं होतं. पण हे मूर्ख रोहितला कळेल तर ना. असो, त्यानं तर आता राणीच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारीच केली आणि तो राणीला स्वस्थ बसू देणार नव्हता. कारण आता तो राणीला शत्रू मानत होता. मग सपनाचे राहुलला सतत फोन यायचे. राहुलसुद्धा आता थोडासा उतावळा झाला होता घरच्यांना हे सगळं सांगायला. आणि तो रोहितला म्हणाला, रोहित काय करू रे? आईला सांगू का राणा तुझा मुलगा आहे ते? तिला खूप आनंद होईल. तिला वाटतंय की तुला मूल नाही, तुझा संसार पुढे गेला नाही. पण तिला हे कळलं ना तर सगळ्यात जास्त आनंद होणार. आणि ज्या सूर्यवंशींच्या वारसाची ती वाट बघते तो या जगात आहे हे ऐकून तिला आनंद होईल, बरं वाटेल. रोहित म्हणाला, ठीक आहे दादा, खरं तर मला राणाला तिकडं घेऊन जायचं होतं आणि ओळख करून द्यायची होती, पण हे सहजासहजी शक्य होईल असं वाटत नाही. राणी राणाला पटकन सोडणार नाही, तर तू तिकडं जा आणि मग सांग सगळ्यांना. तेवढीच आई माझ्या लग्नाचा हट्ट तरी सोडून देईल. कारण आता तर मी दुसरं लग्न करणं शक्यच नाही. आता माझ्या जगण्याचं कारण मला सापडलंय. राणा. राहुल मला, ठीक आहे, मग मी निघतो, पण रोहित जे काही करायचं ते सांभाळून कर, राणीला जास्त त्रास देऊ नको. रोहित बेफिकीरपणे म्हणाला, दादा तुम्ही का त्याची काळजी करताय? ती मुलगी आता आपली कोणीही नाही. राहुल मला, रोहित ती राणाची आई आहे. राणा तुझा मुलगा आहे आणि कधी काळी ती तुझी बायको, ती लक्षात ठेव. आणि रोहित रागात म्हणाला, पण ती आता दुसऱ्या कोणाची तरी बायको आहे आणि सध्या फक्त राणा माझा आहे. आणि राहुल मला, तू नाही सुधारणार, मी निघतो, पण आधी राणाला भेटेल म्हणतो. रोहित लगेच हक्कानं म्हणाला, हो भेट ना, आता तो आपला आहे, तू त्याचा मोठा काका या नात्याने त्याला नक्कीच भेटू शकतो. आता राणी तुला अजिबात अडवणार नाही. चल मी सुद्धा येतो तुझ्यासोबत, बघूच ती काय करते. आणि राहुल मला, गरज नाही, तशीही राणी मला अडवत नाही, मी एकटा जाईन. मग आता राणीची परीक्षा फक्त आणि फक्त 8 दिवसांवर आली आणि ती अभ्यास करत होती. मनोज केव्हा वकिलांशी बोलेल याचीही ती वाट बघत होती. तिनं मनोजला फोन केला आणि म्हणाली, मनोज तू कधी येणार आहेस वकिलांना घेऊन? आणि मनोज म्हणाला, राणी हे बघ, तुझी परीक्षा खूप जवळ आली आहे. मला असं वाटतं की एवढे 8 दिवस तरी तू जरा शांत राहा. या दिवसात तू जितका अभ्यास करशील आणि जितका ताण कमी घेशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि मला वाटतं की तू यशाच्या उंबरठ्यावर आहेस. माझा सल्ला ऐकायचा आहे की नाही ते बघ. हे बघ रोहित सर आणि राणा, हे विषय तर तुझ्या आयुष्यभर जाणार आहेत, पण ही संधी चांगली आहे. थोडक्यात हुकली तर वर्षभर तुला वाट बघावी लागेल राणी. आणि राणी आता भानावर आली. रोहित, त्याचं ते आव्हान, ती लढाई, हे तर आहेच, ते आपल्याला करायचं आहे. पण जर आपण आणखीन पॉवरफुल असू तर आपली लढाई आणखीन सोपी होईल असं तिलाही वाटलं.
आणि ती मनोजला म्हणाली, मनोज थँक्यू सो मच. तू माझ्या आयुष्यातला खूप चांगला मार्गदर्शक आहेस. मी खऱ्या अर्थानं मित्र म्हणजेच सूर्य आहेस तू, जो मला नेहमीच योग्य मार्ग दाखवतो. मनोज हसला आणि म्हणाला, मग आता सांग तू काय करशील? आणि राणी रिलॅक्स होत म्हणाली, गनिमी कावा. मनोज म्हणाला, म्हणजे? राणी म्हणाली, म्हणजे वाघाचे पंजे. परीक्षा होईपर्यंत यांच्या नादी लागतच नाही मी. आणि यांच्या नादी लागलं नाही ना तर ते काही पिच्चा सोडणार आहेत का? कुत्र्याचं शेपूट आहे तू रोहित सूर्यवंशी. तसं जवळच हे सगळं ऐकणारा राणा म्हणाला, आई म्हणजे बाबा कुत्र्याचं शेपूट, ही ही. असं करून राणा थोडासा हसला आणि राणीला सुद्धा हसायला आलं. आणि राणी म्हणाली, मनोज बाय, माझी परीक्षा झाली की मग लॉयरला घेऊन ये. आणि चतुर राणीनं खूप म्हणजे खूप हुशारी नरमाईचं धोरण स्वीकारलं आणि फार विचार केला तिनं. आणि एवढे दिवस याला काही बोलायचंच नाही असं तिनं ठरवलं. नाहीतर हा सारखा डोक्याला डोकं लावत राहणार, रागाला राग देत राहणार, टशन वाढणार. मग काय होईल तर माझ्याच अभ्यासावर परिणाम होईल. आणि प्रत्येक परिस्थितीत कसं लवायचं, कसं ताट राहायचं राणीला माहीत होतं. आणि ती अभ्यास करत होती ऑफिसमधून सुट्टी घेऊन. नेमका आता राहुल घरात आला, दारामध्ये आला हक्कानं. आणि आगाऊ रोहित कुमार होताच सोबत. मग दरवाजा वाजला, राणीनं दरवाजा उघडला आणि राहुल आहे म्हणून राणी म्हणाली, अरे राहुल दादा तुम्ही या ना. आणि तो आता आला तसा रोहितसुद्धा फार हक्कानं आत निघाला. आणि त्याला बघायचं होतं की राणी मला अडवते की नाही. पण आता राणीनं त्याच्याशी वाद घालायचं टाळलं. आणि त्याला वाटलं राणी हरली, मी माझ्या मुलाला आता भेटू शकतो, घेऊनही जाऊ शकतो. आणि राहुल म्हणाला, राणी मी निघालो आहे, राणाला भेटायला आलो आहे. राणी म्हणाली, हो का, मग भेटा ना. आता तर तो तुमचाच आहे म्हटल्यावर मी कसं तुम्हाला नाही भेटू देणार. आणि रोहित गुरमीत म्हणाला, बरं झालं तू ते ॲक्सेप्ट केलं, याचा अर्थ तू हरलीस हो ना. राणीनं आता रोहितच्या प्रश्नाला उत्तर दिलंच नाही. आणि मग राणी म्हणाली, राणा बाहेर ये बाळा, काका वाट बघत आहेत. आणि राणा बाहेर आला, राहुलला भेटला, त्याला नमस्कार केला. आणि रोहितला म्हणाला, फ्रेंड आज तुम्ही आईशी भांडणार नाही ना. आणि रोहित लगेच म्हणाला, राणा बेटा मला बाबा म्हण ना, माझे कान तरसलेत तुझ्या तोंडून बाबा ऐकण्यासाठी. आणि राणा म्हणाला, असं कसं फ्रेंड, मी नाही तुम्हाला बाबा म्हणू शकत. आणि रोहित म्हणाला, का रे राजा, मी तुझा बाबा आहे हे आता विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलं आहे. आणि आता छोट्या राणाला काय कळणार आहे विज्ञान, DNA वगैरे. त्याच्यासाठी त्याची आईच होती. गीता, पुराण, रामायण, महाभारत, कुराण आणि बायबलसुद्धा. जे आई सांगेल तेच तो करणार होता. आणि राणा म्हणाला, फ्रेंड मी सांगितलं ना तुम्हाला की ज्यावेळी माझी आई म्हणेल की यांना बाबा म्हण, मग मी त्यांनाच बाबा म्हणेन. दुसऱ्या कुणीही कितीही सांगितलं तरी मी त्यांना बाबा म्हणणार नाही. माझी आई माझे बाबा म्हणून ज्यांना दाखवेल तेच माझे बाबा. आणि अगं बाई 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 बाई, आता रोहित कुमारचा चेहरा बघण्यासारखा झाला. खूप म्हणजे खूप अपमान झाल्यासारखं वाटलं त्याला. आणि राणीनं आता हाताची घडी घातली आणि ॲटिट्यूडमध्येच रोहितकडे गालात थोडंसं हसून उपरोधितपणे बघायला लागली. आणि रोहितनं सुद्धा राणीकडे बघितलं आणि थोडासा चेहरा पाडला. आणि म्हणाला, म्हणजे मी इतकी टेस्ट वगैरे करून आलो, त्याचा काहीच फायदा नाही का. आणि राहुलने रोहितच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाला, रोहित तू फक्त टेस्ट केलीस म्हणून तू ग्रेट असं नाही होत. तिची तपश्चर्या आहे यामागे 7 वर्षाची, राणाला घडवण्यामागे. आणि आता ती निश्चितच तुझ्यापेक्षा जास्त आहे. आणि मी खात्री देऊन सांगतो की राणीनं राणाला यातलं एक अक्षरही बोलायला सांगितलं नाही, तरीसुद्धा राणा असं बोलतोय कारण त्याचं त्याच्या आईवर प्रेम आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे. म्हणून इथून पुढे काहीही करण्याआधी तू राणीचा विचार कर, राणाचाही विचार कर. नाहीतर असं व्हायला नको राणाला कामावण्याच्या नादात तू त्याचं प्रेम आणि त्याच्याकडून मिळणारा आदर गमावून बसशील. आणि फ्रेंड म्हणून जितका सन्मान आहे, प्रेम आहे, तो तुला तो देतोय, त्याचं बाबा म्हणून सगळं गमावून बसशील. तरीही येड्या डोक्याचा रोहित म्हणाला, नाही तो माझा आहे आणि मी त्याला मिळवणारच. नाही म्हणू दे त्यानं मला बाबा, फ्रेंड तरी म्हणतोय ना. आणि लगेच राणा म्हणाला, फ्रेंड तुम्ही तर बाळ गंगाधर टिळक यांच्यासारखं बोलत आहे. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आता तुम्ही कोणती लढाई लढताय.
आणि राणी म्हणाली, राणा बेटा, असतात एकेकाच्या लढाया. त्यावेळी स्वातंत्र्याची लढाई होती आणि आता लोकांना खूप वेगळ्या वेगळ्या लढाया सुचतात. असं राणीनं रोहितला टोमणा मारला आणि राणी त्याच्याकडे दुर्लक्ष करून एकही शब्दानं न बोलता म्हणाली, राहुल दादा, हॅपी जर्नी. तुमच्यासाठी चहा करू का? आणि राहुल म्हणाला, हो चालेल. आणि आता राणीनं एकच चहा आणला, फक्त राहुलसाठी. कारण रोहित सूर्यवंशी नावाचा व्यक्ती तिच्या डोक्यातून उतरला होता. तो समोर असूनही तिला दिसत नव्हता. आणि राहुल चहा पीपर्यंत रोहित आता गुडघ्यावर बसला नेहमीसारखा. राणा एवढा झाला आणि राणाला म्हणायचा, तू का मला बाबा म्हणत नाही? म्हण ना बाबा, मी सांगतो ना तुला की मी तुझा बाबा आहे. तरीही राणा म्हणायचा, नाही फ्रेंड, हे तुम्ही माझ्या आईला विचारा आणि तिला विनंती करा. तिला म्हणा की राणाला सांग मला बाबा म्हणू दे. आणि रोहितनं तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, तिला मी विनंती करू का? अजिबात नाही. नो नेवर. मग आता बघूच, कोणासमोरही न झुकणारे रोहित सूर्यवंशी त्यांच्याच रक्तापुढं कसं झुकतील आणि राणा रोहितला राणीसमोर झुकायला भाग पाडेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.